तर देवमाणूस या मालिकेचा मधला अध्याय कालच प्रदर्शित झाला आणि त्याचा पहिला भाग आपल्याला काल 10 वाजता पाहायला मिळाला। तर त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं आहे की देवी सिंग हा वाराणसीमध्ये आलेला असतो आणि त्या ठिकाणी तो कपडे शिवण्याचं काम करत असतो आणि त्या ठिकाणी तो चांगले कपडे शिवतो यासाठी खूप प्रसिद्ध सुद्धा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत एक त्याचा मित्र सुद्धा दाखवण्यात आलेला आहे ज्याचं नाव गोपाळ असं आहे आणि गोपाळबद्दल आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की गोपाळ हा 20 वर्षांपूर्वी गावाकडून पळून आलेला असतो आणि पुढे आपण पाहतो की त्याला एका मुलीबरोबर लग्न करायचं असतं पण त्याच्याकडे पैसे नसतात त्यामुळे तो लग्नाला होकार देत नसतो। ती मुलगी त्याला म्हणत असते की तू माझ्या घरी ये आणि घरी येऊन माझ्या घरच्यांना बोल, पण गोपाळ म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, जोपर्यंत माझ्याकडे 5 लाख रुपये येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही। आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं की ती मुलगी एक बॅग घेऊन आलेली असते आणि त्यामध्ये खूप सारे पैसे असतात आणि मग ती मुलगी ती बॅग गोपाळला देते आणि म्हणते की आता तुझ्याकडे खूप सारे पैसे आलेले आहेत त्यामुळे तू आता उद्या माझ्या घरी ये आणि घरच्यांना माझा तो हात माग। आणि मग गोपाळ म्हणतो की ठीक आहे, उद्या मी तुझ्या घरी येतो आणि तुझा हात तुझ्या घरच्यांना मागतो आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि मग तिथेच बाहेर 2 पोलीस येतात आणि एक फोटो दाखवून ते चौकशी करत असतात। ते विचारत असतात की या माणसाला तुम्ही बघितलंय का, हा माणूस महाराष्ट्रामधून बायकांचा खून करून पळून आलेला आहे। आणि त्या पोलिसांचं बोलणं तो देवी सिंग ऐकतो आणि तब्येत खराब आहे असं म्हणून तो दुकानातून निघून येतो आणि मग तो दुकानावरून घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बघतो तर गोपाळ हा खूप सारे पैसे घेऊन मोजत बसलेला असतो आणि मग गोपाळ देवी सिंगला म्हणतो की मी आता माझ्या गावी चाललोय, पण गावी जाण्यापूर्वी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे तो मुलीच्या घरी मुलीचा हात मागण्यासाठी जाणार असतो। पण गोपाळ देवी सिंगला सांगत नाही की मुलीच्या घरी मी हात मागण्यासाठी जाणार आहे, तो फक्त त्याला एवढंच सांगतो की मला एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम मी पूर्ण केल्यानंतर मी गावी परत जाणार आहे। आणि मग देवी सिंग त्याला म्हणतो की तू इतक्या वर्षानंतर गावी चालला आहेस तर मग गावी जाण्याआधी आपण एक पार्टी करूया। आणि मग असं म्हणत असतो त्याला खूप दारू पाजतो आणि मग दारू पाजल्यानंतर तो त्याला सगळी माहिती विचारून घेतो, तुझ्या घरी कोण कोण असतात, त्यांची नावं काय आहेत, अशी सगळी माहिती तो विचारतो। आणि गोपाळ देवी सिंगला म्हणतो की मी माझ्या भूतकाळाबद्दल तुला सगळं काय सांगितलं, माझ्या घरामधल्या लोकांबद्दल सुद्धा मी तुला सांगितलं, पण तू मात्र तुझ्या भूतकाळाबद्दल मला काहीच बोलला नाहीस। आणि मग देवी सिंग त्याला सगळं काय सांगतो, माझं नाव देवी सिंग आहे, मी कंपाऊंडर म्हणून काम करत होतो आणि मग मी एका गावामध्ये गेलो, तिथं बघितलं तर तिथे जवळपास कोणतंच क्लिनिक नव्हतं आणि मग मी माझं क्लिनिक सुरू केलं आणि मग त्यानंतर मी लोकांचा विश्वास जिंकला, लोकांचा मी देव माणूस झालो आणि मग नंतर विश्वास जिंकून देव माणूस झाल्यानंतर मी लोकांचे खून केले, असं सगळं काय तो त्याला सांगू लागतो। आणि मग असं सगळं काय सांगितल्यानंतर तो गोपाळचाही खून करून टाकतो आणि मग तो ठरवतो की आता त्याच्या गावामध्ये जायचं आणि गोपाळ म्हणून राहायचं। तर असं काय आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळतं। तर तुम्हाला देवमाणूस ही मालिका पाहायला आवडते का, आणि त्याचबरोबर तुम्ही देवमाणूस सीझन 1 आणि सीझन 2 पाहिला आहे का, कमेंट करून नक्कीच कळवा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।